नमस्कार. सिंपल एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या अल्जेब्राला. चॅप्टर नंबर 2 रिअल नंबर्स मध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 पर्यंत आणि प्रॅक्टिस सेट 2.1 नंतरचा सुद्धा पार्ट आपण कव्हर केलाय. आज या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. प्रॅक्टिस सेट 2.2 हा मागच्या लेक्चर्सवर अवलंबून आहे. त्यामुळे मागचे लेक्चर तुम्ही जरूर बघा आणि या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सॉल्व्ह करणार आहोत. तर तुम्ही तुमचं नोटबुक जरूर जवळ घेऊन बसा. आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 2.2. शो दॅट 4√2 is an irrational number. विचारले काय? 4√2 हा काय दाखवायचा आपल्याला? इरॅशनल नंबर. शो दॅट 4√2 इज अन इरॅशनल नंबर. आपल्याला इथे प्रूफ काय करायचंय? 4√2 हा काय आहे? इरॅशनल नंबर आहे. लास्ट लेक्चर आपण बघितलंय √2 काय आहे? इज अन इरॅशनल नंबर आहे. कसा आहे हा? इरॅशनल नंबर आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? 4√2. 4√2 हा काय दाखवायचा आपल्याला? इरॅशनल नंबर दाखवायचा या ह्याच्यामध्ये. जसं आपण √2 इरॅशनल दाखवला ना, सेम प्रोसिजर तशीच, फक्त आपण या प्रत्येक वेळेस काय म्हणणार आहोत? 4√2. √2 साठी आपण जसं केले प्रूफ जसा केलाय लास्ट लेक्चर मध्ये, सेम तसाच आपण याच्यासाठी करणार आहोत. कशासाठी? 4√2 साठी. वी अज्युम दॅट 4√2 is a rational number. 4√2 is a rational number. मला दाखवायचं काय? 4√2 इरॅशनल दाखवायचं आहे. मी कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करणार आहे, म्हणून मी इथे काय सपोज करते की 4√2 हा काय आहे? रॅशनल नंबर आहे असं मी सपोज करते. 4√2 इज अ रॅशनल नंबर. देअरफॉर 4√2 बाय क्यू काय आहे? रॅशनल नंबरचा रिड्युस्ड फॉर्म आहे. रॅशनल नंबर आहे म्हणजेच तो आपण पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. देअरफॉर 4√2 इज इक्वल्स टू पी बाय क्यू. हा जो 4 आहे ना, मी फक्त इकडे घेते. √2 इज इक्वल्स टू पी बाय 4q. पी क्यू कोण आहेत? हे इंटिजर्स आहेत. पी क्यू कोण आहेत? इंटिजर्स आहे आणि क्यू कसा आहे? हा नॉन झिरो आहे. इथं आपण काय सपोज करतोय? 4√2 काय आहे? रॅशनल नंबर सपोज करतोय. रॅशनल नंबर आहे म्हणजेच तो पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये येणार. पी आणि क्यू कोण आहेत? इंटिजर्स आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. आणि क्यू कसा असतो? नॉन झिरो असतो. हिअर पी क्यू and 4 are integers. Therefore, p by 4q is rational number. But we know that √2 is an irrational number. हे बघा, आधीच आपण प्रूव्ह केले. काय प्रूव्ह केले आपण? √2 कसा आहे? इरॅशनल नंबर आहे. त्याची आपण प्रूफ पण केली. मग √2 काय आहे? इरॅशनल नंबर आहे. इकडे तुम्हाला काय विचारले? 4√2 हा इरॅशनल दाखवायचा आहे. मला 4√2 इरॅशनल दाखवण्यासाठी मी अज्युम काय केलं? कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह करायचं असल्यामुळे मी अज्युम केलं की तो रॅशनल आहे. मग आपण 4√2 जर रॅशनल म्हणतो तर तो आपण पी बाय क्यूच्या फॉर्म मध्ये लिहिला. पी क्यू इंटिजर्स असणार आणि क्यू नॉन झिरो आहे. पी बाय 4q मध्ये पी क्यू आणि 4 हे सगळे इंटिजर्स आले. म्हणजेच काय? पी पी अपॉन 4q हा पूर्ण जो आहे पी अपॉन 4q काय आला? हा रॅशनल नंबर आला. पी अपॉन 4q रॅशनल आहे आणि इज इक्वल्स टू काय आहे? हे √2 आहे. हे √2 काय आहे? इरॅशनल आहे. इज इक्वल्स टू पी बाय 4q आपण काय म्हणतो? रॅशनल आहे. ही लेफ्ट हँड साइड आणि ही राईट हँड साइड. लेफ्ट हँड साइडला इरॅशनल म्हणतोय आणि राईट हँड साइड तर आली तुमची रॅशनल. म्हणजेच काय आहे? जे आपण म्हणतोय ते योग्य आहे का? नाही. याचाच अर्थ काय? बट वी नो दॅट √2 इज अन इरॅशनल नंबर. देअरफॉर our assumption is wrong. Therefore, our assumption is wrong. हे बघा, इकडे जर तुमची लेफ्ट हँड साइड काय आली? इरॅशनल नंबर आहे आणि राईट हँड साइड काय आली? इरॅशनल नंबर आहे. हा काय आला? √2 इरॅशनल आला आणि √2 ऑलरेडी इरॅशनलच आहे. √2 काय आहे? तुमचा इरॅशनल आहे आणि तुमची राईट हँड साइड काय आली? इरॅशनल आली. मग हे इज इक्वल्स टूच्या राईट हँड साइडला एक आणि लेफ्ट हँड साइडला एक आणि इज इक्वल्स टू असेल, योग्य आहे का? नाही. म्हणूनच आपण काय म्हणतोय? अवर अझम्पशन इज रॉंग. देअरफॉर 4√2 इज not rational number.
4 root 2 is not rational number. That is 4 root 2 is an irrational number. 4 root 2 is an irrational number. झालं का तुमचं प्रूफ? आलं का लक्षात? नंबर 2 प्रूव्ह दॅट 3 प्लस रूट 5 इकडे काय दिलंय तुम्हाला 3 प्लस रूट 5 इज अन इरॅशनल नंबर. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? तो इरॅशनल नंबर आहे. आपण रूट 2 केला, 4 रूट 2 केला इथं फर्स्ट क्वेश्चन मध्ये. तसंच आपण आता काय करणार आहे? 3 प्लस रूट 5. We assume that 3 plus root 5 is a rational number. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? तो इरॅशनल नंबर आहे असं प्रूव्ह करायचंय. आपण उलट प्रूव्ह करणार आहेत. आधी म्हणणार आहेत तो रॅशनल आहे आणि नंतर तो रॅशनल कसा नाही हे आपण दाखवायचं, म्हणजेच तो इरॅशनल होईल. आलं या लक्षात? जसं आपण रूट 2 साठी केलं, मगाच्या एक्झाम्पल साठी केलं तसंच. 3 प्लस रूट 5 इज इक्वल्स टू पी बाय क्यू. पी क्यू हे काय आहेत? इंटिजर्स आहेत आणि क्यू कसा आहे? नॉन झिरो आहे. काय आहे? तो रॅशनल नंबर आहे ना, म्हणजेच रूट 5 p by q minus 3 in above equation. Left hand side is irrational number. And right hand side, लेफ्ट हँड साइड काय आहे? इरॅशनल नंबर आहे. रूट 5 इरॅशनल आहे. रूट 2 सारखा, रूट 3 सारखा, रूट 5 इरॅशनल आहे. ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आपण राईट हँड साइडला काय आहे? राईट हँड साइड इज रॅशनल नंबर. राईट हँड साइड काय आहे? हा काय आहे? इरॅशनल नंबर आहे. आणि पी बाय क्यू मायनस 3 काय येणार आहे? रॅशनल नंबर आहे. ऑलरेडी लेफ्ट हँड साइड काय आली? तुमची इरॅशनल नंबर आला आणि राईट हँड साइड काय आली? तुमचा रॅशनल नंबर आला. विच कॉन्ट्रॅडिक्टरी. हे जे आपण सपोज केले हे 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 जे त्याच्यावरून मिळाले हे चुकीचं आले ना? हे बरोबर आले का? नाही. म्हणजेच काय आहे? जे आपण सपोज केले ते विच इज कॉन्ट्रॅडिक्टरी. विच इज therefore our assumption is wrong. That is 3 plus root 5 is not a rational number. 3 plus root 5 is not a rational number. That is म्हणजेच काय? 3 plus root 5 हा रॅशनल नंबर नाही. म्हणजेच काय? 3 plus root 5 is an irrational number. Is an irrational number. आलं का लक्षात? आपण जसं लास्ट लेक्चरला केले रूट 2 साठी, सपोज सेम तसंच प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट साठी केले. सेम तीच प्रोसिजर आहे. रूट 2 आपल्याला इरॅशनल दाखवायचं होता, तेव्हा जशी आपण स्टेप बाय स्टेप रूट 2 रॅशनल समजून जे केलं तसंच सेम करायचं आहे क्वेश्चन नंबर 1 साठी आणि परत क्वेश्चन नंबर 2 साठी सुद्धा. आलं का लक्षात? सेट 2.2 मधला क्वेश्चन नंबर आपण बघणार आहोत 3. रिप्रेझेंट द नंबर्स रूट 5 अँड रूट 10 ऑन अ नंबर लाईन. तुम्हाला नंबर लाईनवर रूट 5 आणि रूट 10 प्लॉट करायचंय. तुम्ही 8th स्टँडर्ड मध्ये ही नंबर लाईन आहे 0, 1, 2, 3 अँड सो ऑन, -1, -2 ही जी तुमची नंबर लाईन आहे त्याच्यावर तुम्ही रूट 2 प्लॉट केलाय. रूट 2 इकडे 8th स्टँडर्ड मध्ये आपण असा प्लॉट केलेला आहे. हा ओ आहे, हा ए आहे, हा बी आहे आणि हा जो आपण आर्क ड्रॉ करतो हा सपोज पी आहे. हा रूट 2 आपण नंबर लाईनवर स्टँडर्ड 8 मध्ये प्लॉट करायला शिकलेलो आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? रूट 5 आणि रूट 10 आपण नंबर लाईनवर प्लॉट करणार आहोत. अतिशय सोपं आहे. फक्त रूट 2 प्लॉट करण्यासाठी आपण 0 to 1 हा ए पॉइंट हा कुठे घेतलेला आपण? हा 1 वर घेतला. हा जो ए पॉइंट आहे हा मी 1 वर घेतला. हा 0 to a ओ ए किती झाला? 1 युनिट झाला.
ए पासून बी पर्यंत ए बी काय घेतला मी हा 1 घेतला. हा ऑलरेडी 1 आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ए बी पण आपण काय घेतला 1 घेतला आणि हा ए पॉइंटला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला नंबर लाईनवर. ट्रायंगल हा जो आहे ओ ए बी हा कसा झाला राईट अँगल ट्रायंगल झाला बाय पायथागोरस थेरम. ओ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. पायथागोरस थेरम नुसार ओ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. मग इकडे ओ ए ची व्हॅल्यू पुटअप करा, ए बी ची व्हॅल्यू पुटअप करा. 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 1 प्लस 1 1 चा स्क्वेअर 1 1 चा स्क्वेअर 1 देअरफॉर ओ बी स्क्वेअर तुमचा किती मिळाला 2 मिळाला. आता स्क्वेअर रूट मी बोथ द साइड्सचा मी स्क्वेअर रूट घेते. काय मिळणार आहे मला ओ बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 2. तर ओ बी किती मिळाला तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 2. हा ओ पासून हा बी पर्यंतचा जो डिस्टन्स होता तो तुम्हाला काय मिळाला स्क्वेअर रूट ऑफ 2. मग हा ओ पासून बी पर्यंत स्क्वेअर रूट ऑफ 2 कंपास मध्ये मेजरमेंट करून ओ ला मी सेंटर समजून ओ पाशी एक पिक ठेवून जर मी आर्क ड्रॉ केला जो इंटरसेक्ट होतो माझ्या नंबर लाईनला, जिथं तो इंटरसेक्ट होतो नंबर लाईनला हा जो तुम्हाला पॉइंट मिळतोय तो काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 2. काय मिळतो तुम्हाला तो स्क्वेअर रूट ऑफ 2. कसा मी प्लॉट केला याला झिरोला हा जो झिरो आहे जो आपण ओ पॉइंट घेतलाय या ओ पॉइंटला मी सेंटर समजला आणि इथेपर्यंतचा बी पर्यंतचा डिस्टन्स मेजर केला आणि बी पर्यंतचा डिस्टन्स मेजर करून कंपासमध्ये हा मी आर्क ड्रॉ केला जो इंटरसेक्ट होतो तुमचा नंबर लाईनला आणि जो इंटरसेक्ट या नंबर लाईनला या पॉइंट मध्ये होतो त्या पॉइंटला मी पी म्हटलं आणि जो इंटरसेक्ट तुम्हाला हा पॉइंट मिळाला तोच काय आला तुमचा नंबर लाईनवर रूट 2. आपण काय फाइंड आउट केला रूट 2 कुठे नंबर लाईनवर. आता आपल्याला रिप्रेझेंट काय करायचंय रूट 5 आणि रूट 10 करायचंय. आपल्याला नंबर रिप्रेझेंट करायचा आहे रूट 5. आपल्याला दाखवायचं काय आहे रूट 5. त्याच्यासाठी मी एक नंबर लाईन ड्रॉ केली. नंबर लाईनवर हा जो झिरो आहे तिथं मी ओ पॉइंट सपोज करते. हा जो पॉइंट आहे याला मी नाव दिलं ओ. ओ पासून 2 पर्यंतचा ओ पासून 2 पर्यंतचं अंतर जे की आहे डिस्टन्स आहे 2 युनिट. ओ ए किती आहे ओ ए किती आहे 2 युनिट. ओ पासून ए पर्यंत असा प्लॉट मी असा पॉइंट ए घेतला जो आहे 2 वर ज्याचा डिस्टन्स आहे 2. ए ला मी परपेंडिक्युलर ड्रॉ करते. ए ला मी काय करते एक परपेंडिक्युलर ड्रॉ करते. ए ला इथं मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ए पासून बी अशा या अंतरावर घेतला जो की आहे पॉइंट जो की आहे डिस्टन्स 1 वर. ए बी 1 युनिट. ओ पासून बी असा पॉइंट मी घेते जो की आहे 1 युनिट वर. एक त्याचा डिस्टन्स आहे 1. आता हा ओ पासून हा बी पर्यंतचा जो हा ओ पासून बी पर्यंत जे डिस्टन्स आहे ती मी डॉटेड लाईननी जॉईन केले. ओ बी हे डिस्टन्स मी डॉटेड लाईननी जॉईन केले. आपल्याला हा जो मिळालाय ओ ए बी हा जो ट्रायंगल मिळालाय तुम्हाला ओ ए बी हा तुम्हाला कसा मिळालाय राईट अँगल ट्रायंगल आहे. हा तुम्हाला कसा मिळालाय राईट अँगल ट्रायंगल आहे. आलं का लक्षात इथंपर्यंत. इथे आपण जे या डायग्राम मध्ये केले ते फक्त मी नोट डाऊन करते. ड्रॉ नंबर लाईन टेक पॉइंट ए ऍट 2. लेंथ ओ ए किती आला तुमचा लेंथ ओ ए इज इक्वल्स टू 2 युनिट. लेंथ ओ ए किती आला 2 युनिट. ड्रॉ परपेंडिक्युलर ऍट ए टेक पॉइंट बी सच दॅट लेंथ ए बी is equals to 1 unit. Join point O and B. Join point O and B. Therefore, triangle OAB is right angle triangle. Right angle triangle. हा right angle triangle तुम्हाला मिळाला. हा जो ट्रायंगल आहे ओ ए बी हा कसा मिळाला तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल मिळाला. देअरफोर बाय पायथागोरस थेरम
OB square is equals to OA square plus AB square. होय ना? OA square plus AB square. Therefore, OA 2चा square plus AB 1चा square. Therefore, OB square is equals to 4 plus 1. 2 square plus 1 square. 4 plus 1. Therefore, OB square is equals to OB square is equals to 5. That is, OB is equals to square root of 5. Now, draw an arc with center O and radius OB. And mark the point of intersection on number line. O मी सेंटर सपोज करणार. मी O पासून B पर्यंतचा जो डिस्टन्स आहे तो तुम्हाला किती मिळाला? √5 मिळाला. O ला मी सेंटर सपोज करून कंपासमध्ये O पासून B पर्यंतचा डिस्टन्स मी मेजर केला आणि O पासून B पर्यंतचा जो डिस्टन्स मेजर करून मी हा B पर्यंतचा डिस्टन्स हा मेजर करून मी हा जर आर्क ड्रॉ केला जो इंटरसेक्ट होतो या नंबर लाईनला, हा मी आर्क ड्रॉ केला, हा इंटरसेक्ट होतो या नंबर लाईनला, या पॉइंटला मी म्हटलं सपोज P, या पॉइंटला मी म्हटलं सपोज P, हा जो नंबर हा जो पॉइंट मिळाला हाच काय आहे? √5. लाईन द पॉइंट P shows √5. पॉइंट P shows √5 ऑन अ नंबर लाईन. आलं का तुमच्या लक्षात? आता जस्ट आपण √5 ड्रॉ केलाय तर आपल्याला काय करायचंय? √10 नंबर लाईनवर आपल्याला काय दाखवायचं आहे आता? √10 प्लॉट करायचा आहे. हे मी लास्ट एक्झाम्पलच आहे. थोडं हा रफ केलेलं नाही आहे पोर्शन, त्यामध्येच आपण फिलअप करू √10 साठी. मी इकडे एक नंबर लाईन ड्रॉ करते, -2 अँड सो ऑन. या 0ला O हा पॉइंट मी घेते. 0 पासून 3 पर्यंतचं अंतर मला घ्यायचं आहे, जो की पॉइंट मी घेणार आहे A. ड्रॉ अ नंबर लाईन. टेक पॉइंट A ॲट 3. आता काय लिहिणार आपण? टेक अ पॉइंट A ॲट 3. घेतला? सच दॅट लेंथ OA, O पासून A पर्यंतचा हा O ला मी 0ला O हा पॉइंट घेतला. त्याच्यानंतर टेक अ पॉइंट A ॲट 3. O पासून A पर्यंतचा डिस्टन्स किती झाला? 3 युनिट. O पासून A पर्यंतचा डिस्टन्स काय झाला? 3 युनिट. ड्रॉ परपेंडिक्युलर थ्रू पॉइंट A टू द नंबर लाईन. टेक पॉइंट B. ड्रॉ परपेंडिक्युलर हा टेक पॉइंट B. हा मी पॉइंट घेतले सच दॅट हा A पासून B पर्यंतचा डिस्टन्स सच दॅट लेंथ AB इज इक्वल्स टू 1 युनिट. √5 साठी पण आपण AB 1च युनिट घेतलेला. तसाच AB नाही आपल्याला हलवायचा. AB आपण ॲज इट इज AB कसं काय घेणार आहे? 1 युनिट. B हा पॉइंट 1 डिस्टन्सवरच घेणार आहे. AB काय आला तुमचा? 1 युनिट. O पासून A पर्यंतचा डिस्टन्स काय आला तुमचा? 3 युनिट. O पासून A पर्यंत 3 युनिट. AB काय आला? ॲज इट इज 1 युनिट. आता हा O पासून हा B पर्यंतचा जो डिस्टन्स आहे मी हा जॉईन करते डॉटेड लाईनने. O पासून B मी जॉईन केला डॉटेड लाईननी. मग तुम्हाला काय मिळाला? ट्रायंगल मिळाला. कोणता मिळाला? OAB. जॉईन पॉइंट O अँड B. ट्रायंगल OAB काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. बाय पायथागोरस थेरम हा जो तुम्हाला OAB मिळाला हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मग पायथागोरस थेरम नुसार OB स्क्वेअर इज इक्वल्स टू OA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. OA स्क्वेअर किती आहे तुमचा? 3. OA किती आहे तुमचं? 3 युनिट आहे. 3चा स्क्वेअर प्लस AB किती आहे? 1. Therefore, OB square is equals to 9 plus 1. 3चा स्क्वेअर 9, 1चा स्क्वेअर 1. Therefore, OB square is equals to 10. स्क्वेअर रूट घ्या. OB is equals to square root of 10. OB किती मिळाला तुम्हाला? स्क्वेअर रूट ऑफ 10. O पासून B पर्यंतचा डिस्टन्स किती मिळाला तुम्हाला? स्क्वेअर रूट ऑफ 10. O पासून B पर्यंतचा डिस्टन्स तुम्हाला काय मिळाला? स्क्वेअर रूट ऑफ 10. Draw
an arc with center O and radius OB. Mark the point of intersection and radius OB and mark the point of intersection on a number line. O पासून B पर्यंतचा जो डिस्टन्स आहे, जो आपण फाइंड आउट केला, तो किती फाइंड आउट झाला, तुम्हाला किती मिळाला? √10. मग आपल्याला प्लॉट करायचंय √10. कुठे प्लॉट करायचंय? नंबर लाईनवर. मग मी O पासून B पर्यंतचा डिस्टन्स माझ्या कंपासमध्ये घेऊन O ॲज अ सेंटर सपोज करून मी आर्क ड्रॉ करणार आहे. कुठून? O पासून B पर्यंतचा डिस्टन्स कंपासमध्ये मेजर करून O सेंटर मानून B पर्यंतचा डिस्टन्स मेजर करून मी एक आर्क ड्रॉ करणार आहे, जो इंटरसेक्ट होतो नंबर लाईनला, इंटरसेक्ट होतो नंबर लाईनला या पॉइंटला मी सपोज केला P. हा जो तुमचा पॉइंट मिळते तो आहे √10. ड्रॉ अन आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OB. मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑन अ नंबर लाईन. तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायची आहे O पासून B पर्यंतचा डिस्टन्स घेऊन या नंबर लाईनला इंटरसेक्ट होणारी, आणि नंबर लाईनला इंटरसेक्ट जिथं होते तोच आहे तुमचा √10. त्याला मी म्हटले पॉइंट P. Therefore, point P shows √10 on number line. Point P shows √10 on a number line. √5 साठी आपण कसं केलं? सेम तीच प्रोसिजर आहे, फक्त मी डिस्टन्स चेंज केलाय, म्हणून मी या साईडचं रब केलं नव्हतं. तुम्ही परत एकदा हे एक तर स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही हे परत एकदा नोट डाऊन करा. कशासाठी आपण केलं? आता √10 साठी. आपण मागे कशासाठी केलेला? √5 साठी. आता आपण कशासाठी करतोय? हे √10 साठी. तुम्ही नोट डाऊन करून घ्या. अतिशय सोपा आहे हे. फक्त आपण काय करायचंय? हा डिस्टन्स फक्त चेंज करायचा आहे. √2 साठी 1 युनिट घेतलेला. √5 साठी आपल्याला काय करावं लागलं? 2 आणि 1 घ्यावं लागला. आता √10 साठी आपल्याला काय घ्यावं? हा 3 आणि हा 1. हा 1 ॲज इट इजच आहे. फक्त आपण √2 साठी हा 1, 1, 5 साठी हा 2, 1 आणि 10 साठी हा 3 आणि 1 घेतला. फक्त ऍडजस्टमेंट केली. बाकीचं प्रोसिजर आहे असं, फक्त मी फिलअप्स केल्यात. बाकी काही जास्त केलेलंच नाही यामध्ये √10 साठी. आलं का लक्षात? आला हा पॉइंट जर एक्झामला तर अजिबात स्किप करायचा नाही. अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही. फक्त तुम्हाला एक आर्क ड्रॉ करावी लागेल आर्क कंपासमध्ये मेजरमेंट घेऊन, आणि जिथे आर्क इंटरसेक्ट होते नंबर लाईनला तो येणार आहे तुमचा हा डिस्टन्स. इथं √2 असेल तर √2 येणार, √5 असेल √5 येणार. इथं काय आहे माझं? √10. मग इथे मिळणार काय मला? √10. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. प्रॅक्टिस सेट 2.2 मधला आपण बघतोय क्वेश्चन नंबर 4. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन गिवन नंबर्स. आपल्याला फर्स्ट काय दिलेत? 0.3 अँड -0.5. हा जो हे जे रॅशनल नंबर्स दिलेत दोन, 0.3 आणि -0.5, या दोन रॅशनलच्या मधले आपल्याला कोणतेही 3 रॅशनल नंबर्स विचारलेत त्यांनी. स्टार्ट करूया आपण. 0.3 इज इक्वल्स टू 0.30. मी इथं 0.3 मी फक्त इथं एक्सप्रेस केलंय 0.30. का मी एक्सप्रेस केलंय? कारण की आपल्याला -0.50 पर्यंत जावं लागेल. -0.5 इज इक्वल्स टू -0.50. ही फक्त ऍडजस्टमेंट आहे. मी याला काय म्हणते? फक्त 0.3 चा 0.30 घेतलाय मी आणि -0.5 चा 0.50 घेतलाय. का घेतलाय ते नेक्स्ट कळेल. 0.30 हा जो दिलेला आहे विच इज ग्रेटर दॅन 0.29. हा 0.30 तो मोठा आहे ना 0.29 पेक्षा. हा 0.29 मोठा आहे कोणापेक्षा? 0.28 पेक्षा. हा 0.28 मोठा आहे कोणापेक्षा? 0.27 पेक्षा. होय ना? हा 0.30 मोठा आहे 29 पेक्षा, 0.29 पेक्षा. हा 0.29 कोणापेक्षा मोठा आहे? 0.28 पेक्षा. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मग आपण असंच करत 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 हे ग्रेटर दॅन आपण पोचलो 0.10 पर्यंत. आपण पोचलो असंच करत 0.10 पर्यंत. हा 0.10 मोठा आहे. असंच करत करत आपण पोचू 0 पर्यंत, त्याच्यानंतर पोचू -1 पर्यंत. मी डायरेक्टली इथे येतं विच इज ग्रेटर दॅन -10.
परत हा असं मोठा आहे मोठा आहे मोठा आहे कोणापेक्षा मी असं करत गेले आपल्याला पोचायचंय कुठपर्यंत -0.5 पर्यंत पोचायचंय आपल्याला. मग हा ग्रेटर दॅन असेल कोणापेक्षा -0.47 -0.47 कोणापेक्षा मोठा असेल -0.48 हा मोठा असेल कोणापेक्षा -0.49 हा मोठा आहे कोणापेक्षा -0.50 कुठेपर्यंत पोचायचं होतं मला -0.50 पर्यंत. आलं का लक्षात मी इथपर्यंत का आले -0.50 पर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी मी डायरेक्ट इकडे जम्प केला कुठून -0.1 पासून -0.4 पर्यंत. आता आपल्याला यामधले काय द्यायचे आहेत बिटवीन गिव्हन नंबर्स किती विचारले राईट एनी 3 रॅशनल नंबर्स. आपल्याला किती विचारले एनी 3 रॅशनल नंबर्स. राईट एनी 3 रॅशनल नंबर्स बिटवीन गिव्हन नंबर्स. ह्या 0.3 अँड -0.5 मधल्या हे जेवढे मिळाले हे अजून बरेच आहेत. हे आपण लिहित बसले तर हा बोर्ड कुठलाच बोर्ड नाही पुरणार. मग मी इथं शॉर्ट मध्ये लिहिलेत थोडंसं जम्प केले ह्या 0.27 वरून मी डायरेक्ट इकडे गेले. म्हणजे आपण लहान 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 करत परत त्याच्यापेक्षा लहान 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 करत आपल्याला पोहोचायचंय कुठं -0.50 पर्यंत. आता यामधले जे तुम्हाला आवडतील ते कोणतेही 3 रॅशनल नंबर्स लिहा कोणतेही 3. मी आता फर्स्ट लिहिला 0.29 त्याच्यानंतर मी लिहिते 0.10 त्याच्यानंतर मी लिहिते -0.47 हा एक लिहिला इकडेच एक लिहिला इकडेच एक लिहिला. कोणतेही 3 रॅशनल नंबर्स विचारले मिळाले का तुम्हाला? अगदी इझी आहे. आलं का लक्षात? आता नेक्स्ट आपण घेऊया जो हार्ड आहे तो घेऊया आणि जे सोपे आहेत ते तुम्ही करा. बघा एक्झाम्पल तुम्हाला कसं टाकलंय इथं. तुम्हाला काय शोधायचे त्यातले हे जे 2 नंबर दिले त्याच्या मधले रॅशनल नंबर शोधायचे तुम्हाला होय ना कोणतेही 3 सांगायचे. आता इथे तुम्हाला दिलंय काय -2.3 दिलंय आणि इथे काय दिलंय -2.33. आता मी मगाशी कशी ऍडजस्टमेंट केली -2.3 ला मी जर म्हटलं -2.30 आणि -2.33 ऍज इट इज मी घेतला -2.33. आता ह्या -2.30 -2.30 आणि -2.33 ह्या 30 नंतर 31 30 हा 32 आणि हा येणार 33 ह्या -2.30 आणि -2.33 मध्ये 31 32 33 डायरेक्ट कोणता मिळाला तुम्हाला हा मिळाला 33 मिळाला ना. किती मिळतात मध्ये 2च मिळतात. आपल्याला किती विचारले त्यांनी 3 विचारले. अशी ऍडजस्टमेंट करून चालेल का? एवढीच करून चालेल का? याच्यापेक्षा थोडे डीप करावे लागेल म्हणून मी काय करणार आहे आता -2.33 -2.3 ला -2.300 घेणार आहे. का इथं 300 घेणार आहे लक्षात आलं का? जर आपण -2.3 -2.33 यामधले आपल्याला रॅशनल नंबर्स काढताना आपण आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये कसं केलं फक्त एक एक आपण डिजिट एक एक फक्त पुढचा घेतलेला. आपला एक्झाम्पल काय होतं ते 0.3 आणि -0.5 हे जे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं इथं 0.30 घेतला आणि इथं काय घेतला -0.50. याच्यानंतरचा पॉईंट नंतरच्या एका ह्याच्यानंतरचा एकच आपण डिजिट घेतला इथे 0 इथे 0 घेतला. इथं जर आपण तसं केलं -2.3 इथे ऍडजस्टमेंट आपण -2.30 आणि -2.33 ऍज इट इज असंच ठेवलं. इथे पॉईंट नंतर 2 डिजिट्स घेतले आणि ऑलरेडी इथं 2 डिजिट्स आहेत. तर 30 नंतर आपल्याला 31 32 आणि 33 आपल्याला नंबर्स किती काढायचे किमान 3 काढायचे किमान आपल्याला 3 नंबर शोधायचे. तर आपल्याला ऑलरेडी 1 आणि 2च मिळणार. हा 33 तर परत तोच आला. त्याच्या इन बिटवीन त्या 2 नंबर्सच्या मधले 3 विचारलेत. आपल्याला डायरेक्ट आपण त्या पॉइंटवर जम्प नाही करू शकत. म्हणून मी इथे ऍडजस्टमेंट करताना या लास्ट एक्झाम्पल सारखं नाही त्याच्यापेक्षा अजून थोडंसं डीप म्हणून इथं अजून एक -2.300 घेते आणि इथं -2.33 ला -2.330 घेते. आलं का लक्षात? आपण इथं ऍडजस्टमेंट का केली? कारण की आपल्याला अजून थोडं डीप मध्ये जाता येईल म्हणून. वी नो दॅट 2.300 हा मोठा आहे कोणापेक्षा -2.301 होय ना. -2.300 इज ग्रेटर दॅन -2.301
विच इज अगेन ग्रेटर दॅन -2.302 ग्रेटर दॅन -2.303 असंच करत 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 आपण गेलो कुठपर्यंत -2.3310 पर्यंत गेलो. आपल्याला पोचायचंय कुठं 33 पर्यंत पोचायचंय. असंच करत आपण गेलो परत ग्रेटर दॅन -2.320 पर्यंत गेलो. इथं 30 म्हणजे 300 301 302 303 करत 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 मी 310 पर्यंत गेले. -2.310 परत मी असं करत 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 विच इज ग्रेटर दॅन करत आपण लहानांकडे जातोय ना. आपल्याला कुठं जायचंय? इथं जायचंय. आपल्याला कुठं जायचंय? -2.330 पर्यंत जायचंय. मग मी आता आपल्याला मधले मधले नंबर थोडस तुमच्या लक्षात यावं म्हणून मी प्लॉट करते. -2.320 which is again greater than -2.328 minus which is greater than 2.329 which is again greater than -2.330. आपण कुठे पोहोचलोय आता? 330 पर्यंत पोहोचलोय. आपल्याला पोचायचं कुठं होतं? 330 पर्यंतच पोचायचं होतं ना. आपल्याला कुठेपर्यंत पोचायचं सर? 28 29 आणि 30. मी इथपर्यंत पोचायचं होतं ना आपल्याला, म्हणून मी डायरेक्ट इकडून -2.320 वरून डायरेक्ट जम्प घेतला 28 वर. फक्त मध्ये डॉटेड डायरेक्ट मी जम्प घेतला. का? आम्हाला कुठे पोचायचं होतं? -2.330 पर्यंत पोचायचं होतं. आपल्याला कुठे पोचायचं होतं? इथं. आता 3 रॅशनल नंबर्स बिटवीन दिलेले जे आहेत -2.3 अँड -2.33 आर, ह्यातले कोणतेही तुम्ही 3 लिहा. आता मला जे आवडतात ते मी लिहिते. -2.302 -2.320 -2.329 हे आलं तुमचं आन्सर. हे आलं तुमचं आन्सर. मला जे आवडले ते मी लिहिले. कोणतेही 3. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही लिहा. अजून तुम्ही असं मोठं लिहू शकता. होय ना? आणि त्यातले कोणतेही तुम्हाला विचारलेत किती? फक्त 3च विचारलेत. मग ते कोणतेही तुम्ही जसं थोडंसं काम वाचवून मी लिहिलंय. तुम्हाला अजून मोठं करून लिहायचं आणि त्यातले कुठले तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही 3 प्लॉट करू शकता. 3 नंबर्स तुम्ही रॅशनल नंबर्स आन्सरमध्ये लिहू शकता. कोणतेही 3. त्याच्यामध्ये हा पहिला आणि हा लास्टचा स्किप, हा पहिला आणि लास्टचा नाही. त्याच्यामधले विचारलेत ना, इन बिटवीन विचारलेत. त्यामुळे ते 2 सोडून, हा पहिला सोडून आणि हा लास्टचा सोडून बाकीचे हे मधले जे आहेत यातले कोणतेही तुम्ही 3 लिहायचे. हा, आता आपण 2 केलेत. फक्त आता 2 बाकी आहेत. या प्रॅक्टिस सेटमध्ये, प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये फक्त 2च होमवर्कला देते. ते फक्त सोपा आहे तो पार्ट. बाकीचा आपण सगळा कव्हर केलेला आहे. कोणताही पार्ट स्किप करायचा नाही, कारण की अतिशय सोपा आहे. पूर्ण मार्क मिळवून देणार आहे. आणि तरीही त्यातून जरी काही अडचण आली तरी मी आहेच.